सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या उर्दू व मराठी माध्यमच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य व बेकायदेशीर शिक्षक बदल्या केल्या जात असल्याचा गंभीर आरोप भ्रष्टाचार विरोधी मंचने केला आहे। शासनाच्या स्पष्ट शिक्षक बदली नियमावलीला डावलून केवळ तोंडी आदेशावर शिक्षकांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत हलवलं जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या तोंडी बदल्यांमुळे शाळांचे शैक्षणिक कामकाज पूर्णतः विस्कळीत झाले असून विद्यार्थ्यांचे अध्यापन, अभ्यासक्रम आणि शैक्षणिक गुणवत्ता गंभीरपणे बाधित होत आहेत। याचा सर्वाधिक फटका गरीब, वंचित व अल्पसंख्याक घटकातील विद्यार्थ्यांना बसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणामागे आर्थिक देवाणघेवाण, दबावतंत्र आणि काही जबाबदार अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे। या संदर्भात भ्रष्टाचार विरोधी मंचच्या वतीने प्राथमिक शिक्षण मंडळ व सोलापूर महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सविस्तर स्मरणपत्र देत सखोल, निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशीची मागणी करण्यात आली आहे। भ्रष्टाचार विरोधी मंचने यापूर्वी 23 जानेवारी 2024 रोजी निवेदन दिलं होतं, मात्र आज अखेर कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात पुन्हा एकदा स्मरणपत्र देण्यात आलं आहे। दरम्यान 7 दिवसाच्या आत दखल न घेतल्यास 12 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता प्राथमिक शिक्षण मंडळ कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा भ्रष्टाचार विरोधी मंचचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख यांनी दिला आहे। या आंदोलनास कारणीभूत ठरण्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं आहे। नमस्कार, मी सादिक शेख, संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य। आज सोलापूर प्राथमिक शिक्षण मंडळ महानगरपालिका कार्यालय येथे भ्रष्टाचार विरोधी मंचच्या वतीने स्मरणपत्र देण्यात आलं आहे। त्यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की सोलापूर महापालिकेच्या उर्दू व मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये जे नियम आहे त्यामध्ये बेकायदेशीर व तोंडी शिक्षकांच्या बदल्या होत आहे, याच्यावर तात्काळ चौकशी करून कारवाई करा म्हणून या ठिकाणी आम्ही आज पत्र दिलेलं आहे। याआधी देखील या विषयावर भ्रष्टाचार विरोधी मंचच्या माध्यमातून 23 जानेवारी 2026 रोजी आम्ही या ठिकाणी पत्र दिला होता, परंतु अद्यापही या विषयावर कुठलीही दखल या ठिकाणी घेण्यात आली नाही। म्हणून परत एकदा या ठिकाणी स्मरणपत्राद्वारे आज आम्ही या ठिकाणी त्याच विषयावर मागणी केलेली आहे। जर 7 दिवसाच्या आत या विषयावर प्रशासनाने काळजीपूर्वक कारवाई केली नाही तर 12 फरवरी रोजी या कार्यालय येथे आम्ही संध्याकाळी 4 वाजता भीक मागो आंदोलन करणार आहे। थोडं सांगून मी आपले 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।